नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे। तर मुंबई शहरातील जे काही उच्च पदस्थ व्यक्ती आहेत किंवा उच्च पदावर गेलेले जे काही व्यक्ती आहेत किंवा उच्च पदावर बसलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहे। तर बघा, पहिला व्यक्ती म्हणजे कोण? तर पहिल्या व्यक्तीपासून आपण सुरुवात करणार आहे आणि ते पहिले व्यक्ती असणारे महापौर, ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे। मग तुम्हाला विचारलं जाऊ शकते, मुंबई शहरचे नवीन महापौर कोण किंवा मुंबई शहराच्या महापौरपदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा नवी मुंबई किंवा मुंबई उपनगर या महापौरपदी कोणाची नेमणूक झालेली आहे? तर चेक करा। मुंबई शहर म्हटलं तर मुंबई शहर मध्ये महापौरपदी कोण आहेत? तर श्रीमती रितू तावडे यांचं नाव आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। हा त्यांचा फोटो आहे। त्यानंतर मुंबई उपनगर हे सुद्धा एक नाम वापरू शकतात किंवा नाव वापरू शकतात किंवा त्याला नवी मुंबई पण म्हणू शकतात। त्यामुळे लक्षात ठेवा, मुंबई उपनगराचे महापौर किंवा नवी मुंबईचे महापौर कोण असतील? तर श्रीमती सुजाता पाटील। हे दोन्ही नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। दोन्ही सुद्धा लेडीज आहेत। मात्र मुंबई शहरच्या महापौर कोण आहेत? तर रितू तावडे जी आहेत आणि मुंबई उपनगरच्या महापौर कोण आहेत? तर सुजाता पाटील आहेत। हे तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर मुंबई शहरचे पालकमंत्री कोण आहेत? पालकमंत्र्यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकते। तर माननीय एकनाथ शिंदे हे मुंबई शहरचे पालकमंत्री आहेत। हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि यांच्याकडे कोणकोणती खाती आहेत याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकते। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे खालीलपैकी कोणत्या खात्याचा कारभार नाही असा सुद्धा क्वेश्चन असू शकतो। तर ते पण आपल्याला बघायचं आहे। दुसरी गोष्ट, मुंबई उपनगर किंवा नवी मुंबईचे पालकमंत्री कोण आहेत? तर आशिष शेलार आहेत। हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे। हे शिवसेनेचे आहेत आणि हे भाजपचे आहेत। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात, मुंबई शहर पालिका आयुक्त कोण? पालिका आयुक्तावर आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात। तर भूषण गगराणी हे मुंबई शहरचे पालिका आयुक्त आहेत। तर मुंबई उपनगर पालिका आयुक्त कोण किंवा नवी मुंबईचे पालिका आयुक्त कोण असतील? तर कैलास शिंदे यांचं नाव सांगणं गरजेचं आहे। भूषण गगराणीजी यांचा हा फोटो आहे आणि कैलास शिंदेजी यांचा हा फोटो आहे, हे बघा। त्यानंतर मुंबई शहर जिल्हाधिकारी जर विचारलं तर श्रीमती आचल गोयल। काय सांगायचंय? आचल गोयल। आता आपण काय बघितलं होतं? तर चेक करा, आयुक्त बघितले होते। काय बघितलंय? आयुक्त। मुंबई शहर आयुक्त विचारलं तर गगराणी सांगायचंय। त्यानंतर नवी मुंबई विचारलं तर शिंदे सांगायचंय। मात्र जर तुम्हाला जिल्हाधिकारी जर विचारलं तर त्या ठिकाणी आपल्याला श्रीमती आचल गोयल यांचं नाव सांगणं गरजेचं आहे। त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी किंवा नवी मुंबईचे जिल्हाधिकारी कोण आहेत? तर सौरभ कटियार। काय लक्षात ठेवायचंय? सौरभ कटियार हे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आहेत किंवा नवी मुंबईचे जिल्हाधिकारी आहेत। त्यानंतर पुढचं बघा, मुंबई पोलीस आयुक्त। याच्यावर 100% क्वेश्चन असणार आहे मित्रांनो, की बाबा मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोण कार्य करत आहेत? तर देवेंद्र भारती। काय लक्षात ठेवायचं? देवेंद्र भारती हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत। आणि मुंबई उपनगर पोलीस आयुक्त कोण असतील? तर मिलिंद भांबरे। काय लक्षात ठेवायचंय? मिलिंद भांबरे हे मुंबई उपनगर पोलीस आयुक्त आहेत। दोन्ही मधला डिफरन्स लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवा। मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेंद्र भारती आहेत आणि मुंबई उपनगरचे कोण आहेत? तर मिलिंद भांबरे आहेत। त्यानंतर पुढे बघूयात। पुढे बघा, मुंबई जिल्हा विशेष बॅच आपण चालू केलेली आहे। ती बॅच फक्त आपण 75 रुपयात देणार आहोत आणि ही बॅच तुम्हाला कुठं भेटणार आहे? तर आपल्या अकॅडमीचं, परिवर्तन अकॅडमीचं ऍप आहे प्ले स्टोअर वर, तिथं जाऊन तुम्ही परिवर्तन अकॅडमी सर्च मारायचंय। त्यानंतर अशा कलरचा लोगो येईल, त्या लोगो मध्ये तुम्हाला ती बॅच संपूर्णपणे सापडेल। फीस फक्त आपण 75 रुपये ठेवलेली आहे। फक्त मुंबईचीच केली आहे का? तर नाही, मुंबई, पुणे आणि ठाणे या 3 जिल्ह्याचा आतापर्यंत झालेली आहे। मुंबईची सर्व माहिती दिलेली आहे, त्यानंतर पुण्याची माहिती दिलेली आहे आणि ठाण्याची माहिती दिलेली आहे। या बॅच मध्ये काय काय सापडणार आहे? तर चेक करा, 5+ लेक्चर तुमचे घेतले जाणार आहेत। याच्यामध्ये सर्व बारीक सारीक गोष्टी असणार आहे। त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स असणार आहे। ते जे काही शिकवले जाणार आहेत ते पूर्ण तुम्हाला पीडीएफ स्वरूपात असणार आहे आणि 100च्या वर प्रश्न तुमचं तिथं तयारी करून घेतल्या जाणार आहे, जेणेकरून जिल्हा विशेषवर जर तुम्हाला प्रश्न आला तर तो चुकायला नको, त्या धर्तीवर ही बॅच आपण तयार केलेली आहे। दुसरी गोष्ट,
या बॅच मध्ये आपण काय करणार आहे, तर जीएस संदर्भात म्हणजे जे काही जीएसचे अटॅचमेंट आहे, जसं की तुम्हाला जर विचारलं आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे, तर मुंबई येथे, मुंबई या ठिकाणी म्हणजे मुंबई जिल्हा विशेषवर झाला, तर मग आपण आरबीआय संदर्भातली संपूर्ण माहिती याच्यात घेणार आहे. मग आरबीआयची स्थापना कोणत्या ऍक्ट नुसार झाली, कधी झाली, पहिले आरबीआयचे गव्हर्नर कोण, पहिले भारतीय गव्हर्नर कोण, सध्याची कितवे आहेत, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे तुमचा जीएस सुद्धा त्या दृष्टीने कव्हर होणार आहे या सिरीज मध्ये. मग मुंबई जिल्हा विशेष हे एक आहे, पुणे जिल्हा विशेष आहे, म्हणजे आपण 3 जिल्ह्यांचे तयार केलेलं आहे, मुंबईची, पुण्याची आणि ठाण्याची. ठाण्याच्या संदर्भात मीरा भाईंदर वगैरे जे काही महानगरपालिका आहेत, त्या महानगरपालिका म्हणजे पोलीस आयुक्तालय आहेत, त्या पोलीस आयुक्तालयासाठी सुद्धा ही बॅच उपयुक्त असणार आहे. त्यानंतर पुढे बघूयात, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त काय म्हणले, आता चेक करा. लोहमार्गाचे पोलीस आयुक्त विचारले, आपण 2 ठिकाणी बघितले, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई उपनगर पोलीस आयुक्त. मात्र आता इथं काय विचारलंय, लोहमार्ग पोलीस आयुक्त. तर एस राकेश कलासागर, काय म्हणलंय, एस राकेश कलासागर हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत, मात्र कशाचे, लोहमार्गचे आयुक्त आहेत, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कोकण परिक्षेत्र पोलिसाचे प्रमुख कोण, म्हणजे कोकण परिक्षेत्राचे प्रमुख कोण आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकते. तर संजय दराडे हे काय आहेत, कोकण परिक्षेत्र पोलीस प्रमुख आहेत, हे तिथं लक्षात ठेवायचंय. मग या ठिकाणी त्या बॅच मध्ये आपण काय बघणार आहे, तर कोकण परिक्षेत्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होते असं सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात, की कोकण परिक्षेत्रामध्ये खालीपैकी कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश होते. तर चेक करा, पालघरचा समावेश होते, पालघर. त्यानंतर ठाणे ग्रामीण, त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यांचा समावेश कोकण परिक्षेत्रामध्ये होते. पालघर 2, 3, 4, 5 7 पैकी 5 जिल्ह्यांचा समावेश कोकण परिक्षेत्रामध्ये होते, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. मग 3 याचा समावेश कोकण परिक्षेत्रामध्ये होत नाही. तर पहिली गोष्ट मुंबई शहर लक्षात ठेवा, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे हे ठाणे शहर या 3 भागाचा समावेश कोकण परिक्षेत्रात होत नाही. म्हणजे बारीक सारीक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायचे, जेणेकरून आपल्याला जर मुंबईच्या म्हणजे कोकण प्रशासकीय विभागावर जर कोणत्याही अँगलला क्वेश्चन आला तर तो चुकायला नको, या दृष्टीने आपल्या त्या बॅच मध्ये मुंबई जिल्हा विशेषच्या संदर्भात आपण तयारी करून घेणार आहोत. त्यानंतर कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विचारले, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त कोण आहेत, तर विजय सूर्यवंशी हे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त आहेत, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोकण परिक्षेत्राचे पोलीस प्रमुख कोण, तर मला वाटतं हे डबल झालेलं आहे, तर त्यांचं नाव काय आहे, संजय दराडे हे कोकण परिक्षेत्राचे प्रमुख आहेत, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण, तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी. काय नाव लक्षात ठेवायचंय, रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी. या बॅच मध्ये आपण मुंबई विद्यापीठाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे, संपूर्ण. मग स्थापनेपासून तर आतापर्यंत, मग पहिले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण, त्यांची नेमणूक कोण करते, महिला कोण राहिलेल्या आहे, स्थापना कधी झाली, कोण स्थापना केलेली वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपण या लेक्चर सिरीज मध्ये बघणार आहेत. मात्र इथं लक्षात ठेवा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण, तर रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण, असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते, तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. काय लक्षात ठेवायचंय, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. मग त्या लेक्चर सिरीज मध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात सर्वच गोष्टी बघणार आहेत. पहिले भारतीय न्यायाधीश कोण, पहिले न्यायाधीश कोण, आतापर्यंत महिला न्यायाधीश कोण कोण झालेले आहेत वगैरे वगैरे सर्व त्या गोष्टी राहणार आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाचा आपल्यासाठी प्रश्न राहणार आहे, तर आरबीआयचे गव्हर्नर कोण, तर आरबीआय संदर्भात सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत, तर संजय मल्होत्रा आहेत. हे कितवे आहेत, काय आहेत, ते सगळं आपण त्या ठिकाणी बघूयात. मात्र आरबीआयची स्थापना कधी झालेली आहे, तर 1 एप्रिल, कधी झाली आहे, 1 एप्रिल 1935. 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. ऍक्ट लक्षात ठेवा, ऍक्ट कधीचा आहे मात्र, तर 1934 चा ऍक्ट असणार आहे. त्यानंतर पहिले गव्हर्नर जर विचारलं, म्हणजे पहिले गव्हर्नर कोण आहे, तर एस्पॉर स्मिथ हे पहिले गव्हर्नर आहे. मात्र पहिले भारतीय जर विचारलं तर सी डी देशमुख. काय लक्षात ठेवायचंय, सी डी देशमुख म्हणजे चिंतामणराव देशमुख
हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत आरबीआयचे. या पद्धतीनं सर्व माहिती आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. तर अशा पद्धतीनं काय असणार आहे, ही बॅच असणार आहे मित्रांनो. ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोअरला जायचंय, त्याच्यामध्ये परिवर्तन अकॅडमी नाव टाकायचंय. नाव टाकल्यानंतर या लोगोचा एक सिम्बॉल येईल आणि ते सिम्बॉल असलेले ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर मुंबई शहरची जर माहिती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी फी पेड करून तुम्ही मुंबई जिल्हा विशेष माहिती बघू शकता. पुण्याची पाहिजे असेल तर पुण्या संदर्भात सुद्धा तुम्ही फी पेड करून ती बॅच बघू शकता. 3 जिल्ह्याच्या बॅच तयार झालेल्या आहेत, मुंबई, त्यानंतर पुणे आणि ठाण्याची 1-2 दिवसात पडेल. 3 जिल्हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. 3 जिल्ह्या विशेष संदर्भात म्हणजे जिल्हा विशेष माहिती जर विचारली तर त्याच्यावर तुमचा एकही मार्क जायला नको, त्या धर्तीवर ह्या बॅचेस तयार करण्यात आलेले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 3 बॅचेस मध्ये आपण 100+ क्वेश्चन घेणार आहे आणि सर्वच प्रश्न काय म्हणू लागलोय, जिल्हा विशेषचे सर्वच प्रश्न या 100 पैकीच असणार, ही सुद्धा तिथं तुम्हाला गॅरंटी देतो. आणि इथं थांबतो. धन्यवाद मित्रांनो.